कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख येत्या आठवडाभरातच जाहीर करू, अशी घोषणा केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली। ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा लूक हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीला साजेसा झालाय। त्यामुळे या विमानतळाला एक वेगळं महत्त्व आलं असून येथून अनेक मोठ्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी दिले। आज कोल्हापूर विमानतळाचा समीक्षा झाली। अति आवश्यक आणि सगळं लोकांचा आशा आणि अभिलाषा होती। कोल्हापूरमध्ये नवीन विमानतळ आम्हाला पाहिजे। पंतप्रधानची यही विचारधारा आणि यही संकल्प आहे। देशामध्ये जागामध्ये मोठा मेट्रो आणि मोठा शहरमध्ये नाही, पण हर एक प्रदेशमध्ये वेगळं जागामध्ये एअर कनेक्टिव्हिटीचा विमानतळाची स्थापना दुरुस्त करायची आहे आणि तेच लक्ष्याची पूर्ती करायची आमची प्रयत्न होती। हे नवीन विमानतळ 40,000 स्क्वेअर फूटचं आहे। पीक आवरमध्ये 500 माणसाचा ट्रॅफिकची केपेबिलिटी आहे। वर्षामध्ये 5 लाख माणसाचा प्रोसेसिंग केपेबिलिटी हे विमानतळामध्ये आहे। यावेळी माजी आमदार अमर महाडिक, समरजित घाटगे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, विमान वाहतूक मंत्रालयाच्या रुबीना अली, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे राजवर्धन निंबाळकर, संग्रामसिंह कुपेकर, महेश जाधव, विजय जाधव, अनिल कामत आदीसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते।